माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोलमधून लढण्यास आता त्यांचे पुत्र सलील देशमुख इच्छुक आहेत। शरद पवार त्याचबरोबर राऊत, सुप्रिया सुळे यांची भेट घेत निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांच्याकडून काटोलमधील कामांचा पाठपुरावा करण्यात आला। दरम्यान पक्ष ज्या मतदारसंघामध्ये संधी देणार तिथून लढणार असं सलील देशमुख यांनी म्हटलं आहे। यांनी त्या दिवशी म्हटलं की काटोलसाठी दोन लोक दावेदार आहेत, एक अनिल देशमुख आणि दुसरे सलील देशमुख। तुमच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला, या वाक्याकडे तुम्ही कसं बघता? आता काटोलबद्दल बोललं मी तुम्हाला एक गोष्ट शाश्वतीने सांगू शकतो। काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये तुतारीच लढेल आणि काटोल विधान क्षेत्रामध्ये तुतारीच ही खूप बहुसंख्य मताने निवडून येईल। तुम्ही तुतारी लढेल म्हटलं, त्यांनी तुमचीही दावेदारी आहे असं म्हटलं। तुम्हाला जर संधी मिळेल तर तुम्ही लढास तयार आहे काटोलमधून किंवा दुसऱ्या एक कुठल्या मतदारसंघातून? अनिल बाबू तर तिकडचे जनप्रतिनिधी आहेच, बरेच वर्षापासून लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास त्यांच्यावर आहे। त्या ठिकाणी अनेक वर्षाचं मी पण त्या ठिकाणी काम करून राहिलो, अनेकशे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते। आता जो पक्ष निर्णय घेईल त्याच्यावर हे पण त्याच्यावर ठरवलं जाईल। पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, विदर्भात एक नंबरच्या मतांनी काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये तुतारी निवडून येईल। काटोल विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात का? मी आपल्याला सांगितलं की काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्ण विदर्भामध्ये सगळ्यात जास्ती मतांनी तुतारी निवडून येणार। उमेदवार कोण असेल? उमेदवार पण असणार। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।